विनंती करेल की यांच्याकरिता थोडं टाळ्या वगैरे होऊन जाऊ द्या. कमॉन, अरे इनके लिए तालियां वाले बजा लो. कमॉन एवरीवन. एनर्जी संपली आहे का? भूक लागली वाटतं सगळ्यांना. अरे वाजवा मग टाळ्या. कमॉन. मी या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं त्याच्या वतीनं स्वागत करतो. 1-2 मिनिटात या ठिकाणी या कार्यक्रमाच्या मागची रूपरेषा आपण सर्वांना सांगू इच्छितो. कुठेच गायब असतात आणि मग ईडी आणि महिलांच्या सन्मानार्थ तुम्ही आज दहीहंडीचं आयोजन केलं होतं. मोठ्या प्रमाणात सिने कलाकार जे आहे ते आज आले होते. काय संदेश नेमका द्यायचा आहे? सुरक्षता राहिली पाहिजे. तुम्ही बघा ना, सुरक्षता राहिली पाहिजे महिलांची. हा एक अट्टहास आहे. त्यांना फक्त 1500 रुपयेवर देऊन दुबळं करू नका बाबांनो. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किती महिला आपल्या गायब झालेल्या आहेत, कितींवर अत्याचार होत आहेत आणि त्याचं काय होतं आहे? सरकार, होम मिनिस्ट्री सगळ्या गोष्टी दाबतं आहे. नागपूरची केस दाबली की नाही दाबली अशा असंख्य केसेस या ठिकाणी दाबल्या जात आहेत. आणि आम्ही आज जी दहीहंडी केली ती महिलांच्या सन्मानाखातर, महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांना ती अर्पण होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने आम्ही चालतोय आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघितलंय बाकी सगळं. मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. तुम्ही मोठ्या प्रमाणात ही दहीहंडी सक्सेस केलेली आहे. कसं नेमकं तुम्ही या दहीहंडीकडे पाहता? नाही, आम्ही बघतो, पण आमचे विरोधक काय बघतायत हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. मी सांगते तुम्हाला काय झालं. एक फोन मला आला आणि त्या फोनमध्ये 3 लोकांना 50-50 हजार रुपये देण्यात आले होते आणि ते 50,000 रुपये त्यांना दारू पिऊन या ठिकाणी या दहीहंडीमध्ये चुकीच्या गोष्टी करा म्हणजे काहीतरी अनैतिक घडेल अशा काही गोष्टी कानावर आल्या. त्या आम्ही SP-ना सांगितल्या आणि त्याची निगराणी झाली, त्याची काळजी SP-नी घेतली. पण आम्ही पण एवढ्या वर्षात राजकारण करतोय, आम्ही कधी ह्या गोष्टी केल्या नाही. कधी आम्ही विरोधक जरी असला तरी आम्ही त्याला चुकीच्या नजरेनं बघितलं नाही. इलेक्शनच्या समोर सगळ्या गोष्टी चुकीच्या करण्याचा प्रयत्न हे लोक करतायत, पण जे चुकीचं करतायत त्यांच्याच पथ्य ते लागतं आहे असं मी आवर्जून म्हणेल. शांततेचा संदेश आहे आणि त्या ठिकाणी महिलांचा सुरक्षितेचा संदेश आहे. या सुरक्षितेच्या संदेशमध्ये कोणीतरी मुद्दामून काड्या घालायचा प्रयत्न करत होते असं मी नक्कीच तुम्हाला सांगेन. महिलांना आणि पुरुषांना पण शपथ दिलेली आहे. काय त्याबाबत उद्देश? नाही बघा, मी आणि माझी मुलगी आता गाडीतून येत होतो तर ती मला म्हटली की मम्मा, जसं UAEमध्ये किंवा दुबई या देशामध्ये जसे कायदे आहेत की महिलांना छेडखानी केली किंवा काहीतरी चुकीचं घडलं तर त्यांना फाशीची शिक्षा आहे, मग आपल्या देशामध्ये का नाही? आपण फक्त बोलतो आहे. म्हणजे माझी मुलगी आज कॉलेजमध्ये शिकते, तिच्या या भावना आहेत तर त्या आपण व्यक्त केला पाहिजे. जबाबदारी सगळ्यांची आहे, सगळ्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. पुरुषांची जास्त आहे, महिलांची पण आहे आणि प्रत्येकानं जर जबाबदारी घेतली तर आपल्या देशातल्या महिला सुरक्षित राहतील असा एक अट्टहास आहे. थँक्यू.